शेतकरी लढा ना स्वतःसाठी ना स्वार्थासाठी, दिबा लढला फक्त शेतकऱ्यांसाठी. आणि अशाच या शेतकऱ्यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि लाल सलाम देऊन वळूया मैदानावरती, जिथे मात्र सुपर 4 अर्थात टॉप 4चा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ हे बक्षीसपात्र असतील आणि बक्षीसपात्र लढत ही मैत्रीपूर्ण असली पाहिजे आणि तीच मैत्रीपूर्ण लढत आपण या ठिकाणी पाहतोय. इथे हा पहिला चेंडू फेकला जाईल. पूर्वार्धाचा पहिला चेंडू आपण पाहिलात. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय कितपत योग्य की अयोग्य असेल हे देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सामना 4 षटकांचा असेल. इथे पहिला गोलंदाज टाइम अलर्ट आपण पाहतोय कल्पेश पाटील आणि इथे पहिला चेंडू फेकला जाईल. गेम इज ऑन. येस, पंच ग्रीन सिग्नल. 10 वाजलेत आणि 10 वाजता पहिला चेंडू. लपटा मोर द विकेट. अतिशय चांगला चेंडू इथे पाहिलात. चेंडू हलक्या हातानं स्टीअर केला. त्यानंतर चेंडू पूर्णपणे निर्धाव. विनोदजी आपण पाहिलात निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. कल्पेश पाटील वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. लपटा मोर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूनं या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार झाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 2 सलामवीर मैदानावरती आलेत. प्रतीश पाटील आणि मयूर पाटील. नॉन स्ट्राईक एंड मयूरजी पाटील आणि आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक प्रतीजी पाटील असे 2 फलंदाज सलामवीर म्हणून मैदानावरती आलेत. मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांमध्ये 40 ते 50 धावा या उभ्या कराव्या लागतील. कारण सकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरण आपण पाहिलं. धुक्याचं प्रमाण थोडंसं पाहायला मिळतं या वातावरणामध्ये आणि या वातावरणामध्ये हा सामना रंगला जातोय. अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केला. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये चेंडू उचलून फेकीपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते आणि स्वतःचं खातं देखील 3 चेंडू संपल्यानंतर इथे खोलण्यात यशस्वी झालाय प्रतीश पाटील. संत आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मेन पंचांची भूमिका संदीपजी पाटील सर असतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मिथुनजी म्हात्रे सर. अतिदक्ष पंचायत या सामन्यासाठी त्यांची इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु प्रयत्न फसले जात आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर अचूक झेल टिपला जातोय आणि इथे मात्र संधी मिळेल डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. इथे मात्र खूप निराशाजन्य फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती ज्या अर्थी रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा प्रयत्न आणि पूर्णपणे नाराजी व्यक्त केली जाते. मी तरी म्हणेन मयूर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. कौस्तुभनं टिपलेला अचूक झेल फर्स्ट मध्ये अतिशय चांगला झेल पाहायला मिळाला. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश मडवी मैदानावरती आलेत. कल्पेश पाटील साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहिलं पहिलं षटक प्रगतीपथावर अतिशय चांगलं गोलंदाज म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. 1 धाव फक्त इथे बहाल केली आहे. स्ट्रेट टू द बॉलर. अतिशय देखणा फटका इथे लगवण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताला चेंडूला स्टेअर केलं होतं. चेंडू पाहता सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आलेला हा पहिला चौकार. संतोष थँक्यू डीजे. खूप सारी मेहनत. नक्कीच प्रत्येक आयोजकाकडे पाहिलं विनोदजी तर 100% एफर्ट अर्थातच 100% योगदान आपल्याला आज या मडवी 11 आयोजित स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अतिशय चांगला चेंडू लोअर फुल टच चेंडू होता. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नार्थी 1 धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक देखील संपलंय. पहिलं षटक आपण पाहिलं कल्पेश पाटील यांचं 6 धावा आणि 1 सफलता. मोठी सफलता मी तरी म्हणेन कारण
मयूर पाटील खूप साऱ्या अशा प्रलंबित असताना रॉयल उल्वे संघासाठी खराब कामगिरी आजच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अष्टंडक शून्यावरती माघारी परतावं लागलं. पहिलं षटक इथे संपलं. दुसरं षटक आपण पाहणार आहोत. तदनंतर आपण विचार केला तर धावसंख्येचा धावपटलावरती लागले 6. एक गड्याच्या मोबदल्यात तोवर एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी जाऊया. डीजे संतोष. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. 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 उगवला तारा तिमिर हरा. थँक्यू डीजे. जिजाऊंच्या संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमानं घडलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज जासई गावामध्ये ही स्पर्धा रंगली जाते. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल पाटील तयार असेल. विशाल पाटील वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. सामना 4 षटकांचा असेल. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 6 धावा एक गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतात रॉयल उल्वे संघाच्या. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय वेगाने फेकलेला चेंडू यावेळी पाहतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला फर्स्ट स्लिप रिझनमध्ये. पंच देखील आम्हाला इशारा देतील की बॅटकट यस बाईज यावेळी 22 स्वरूपाची धाव आपल्याला संघाच्या खात्यामध्ये वाढत असताना देखील पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 7 धावा धावपटलावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल पाटील ऑन स्ट्राईक आपण फलंदाज पाहिलात. प्रतीश पाटील सलामीसाठी मैदानावरती आला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे मात्र धोका निर्माण झाला असता परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. झेल सुरक्षित ठिकाणी लँड होत्या. आता चेंडू सुरक्षित ठिकाणी लँड झाला आणि या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात 2 धावा. 2 धावांशी आपण धावफलक पाहतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. नितेश मडवी आणि प्रतीश पाटील अशी खेळपट्टीवरती जोडी पाहतोय. गोलंदाज तयार आहे विशाल पाटील. अक्रॉस द लाईन इथे लॉक केलं होतं पूर्णपणे चेंडूला. क्षेत्ररक्षण तैनात असेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये. इथे मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा फलंदाज प्रितेश पाटील होतोय झेलबाद. धन्य धन्य थोर आहे शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आहे शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. तेजस कोहली 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आला. तेजस कोहली गोलंदाज विशाल पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. विनोद आपण पहिलं षटक पाहिलं कल्पेजी पाटील यांचं. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. अतिशय चांगला चेंडू यावेळचा चेंडू आपण पाहिला. हलक्या हाताला चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातो डीप कव्हर रिजन मध्ये. हा आलेला या सामन्यातील दुसरा दणदणीत चौकार. धावसंख्या आपण पाहतोय पहिलं दशक आणि 3 धावा अर्थात 13 धावा. अक्रॉस द लाईन प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. अतिशय चांगला फटका लॉंग लेग रिजन मध्ये आलाय. मोठा फटका षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र विनोद धावसंख्येला थोडासा आकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 19 धावा. विशाल पाटील थोडासा मागे ठरत चाललाय गावदेवी आदई संघासाठी. मित्र म्हणेन यावेळचा फटका आपण पाहिलात. डोळ्याची पापणी वळो ना वळो तोवर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. हा आलेला डी पॉइंट रिजनचा दणदणीत आणि खणखणीत चौकार. से दुनिया वालों बुरी नजर ना हम
विशाल पाटीलचं थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतं विनोदजी आपल्याला, कारण पहिलं षटक आपण 6 धावांचं पाहिलं. तदनंतर पहिले 3 चेंडूंचा विचार केला विशाल पाटील या गोलंदाजाचा, तर अतिशय चांगले चेंडू फेकले होते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिली लेग बाईज अर्थात बाईज स्वरूपाची 1 धाव, आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. तिसऱ्या चेंडूवरती मोठी सफलता देखील आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर 3 चेंडू खूप महागडे फेकले आपल्या संघासाठी. गोलंदाजी करत असताना विशाल पाटील आपण गोलंदाज थोडासा मागडा पाहिला, कारण 2 चौकार आणि 1 षटकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गीतेश मडवी आणि तेजस कोहली, अजूनही एकही चेंडू खेळला नाहीये तेजस कोहली, परंतु जी योगदान दिलं गीतेश मडवी या फलंदाजानं आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळत्या. धावसंख्या धावपटलावरती लागली आहे तब्बल 23 धावा. तिसरं षटक यावेळी हाताळण्यासाठी गोलंदाज रवी शेलके वैयक्तिक कोठ्यामध्ये पहिलं, संघातर्फे तिसरं षटक. गोलंदाज तयार आहे, राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न होता. वातावरणाचा विचार केला तर दमट वातावरण पाहायला मिळतं. लॉंग वे थोडासा चेंडूपासून लांब राहिला क्षेत्ररक्षण, आणि या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट यावेळी पाहायला मिळत्या. 2 फलंदाजांमध्ये अतिशय चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतं, आणि या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावपटलावरती लागतात 2 गाड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. संत आणि शांत सुरुवात. मी म्हटलं होतं की 40 ते 50 धावांचा पाठलाग हा करावा लागेल, कारण सुपर 4 अर्थातच एका चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. यास थोडासा अडथळा निर्माण झाला गोलंदाजासाठी. गोलंदाज तयार आहे रवी शेलके, उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करेल, समोर उभा असेल तेजस. अतिशय देखना फटका. इथे मात्र पूर्णपणे टायमिंग पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. चेंडू भिडकावून दिला, मी तरी म्हणेन लॉंग ऑन रिजन क्षेत्रामध्ये हा आलेला तेजस कोहली ब्रँडेड षटकार. रांजण गावाला गावाला महागणपती दांडला. थँक्यू डीजे. तेजस कोहलीच्या वाटमधून देखील मोठे फटके यायला सुरुवात झाले विनोदजी. धावसंख्या आपण पाहतो 31 धावा धावपटलावरती. गोलंदाज तयार आहे. अतिशय चांगला फटका इथे लगावण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण यावेळी तैनात असेल. जाळं रचलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलाय तेजस कोहली. मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र अपयश निर्माण झालाय रॉयल उल्वे संघासाठी. मोठी सफलता. तेजस कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. आई माझी कोली गो, आई माझी कोली कोली, आई माझी कोली गो, आई माझी कोली कोली, आई माझी सर्वानु दाख, सर्वानु दाख, आई माझी सर्वानु दाख, सर्वानु दाख, आई माझी वटकोनाची पाटे गो, आई माझी वटको. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती लागल्यात 31 धावा. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 3. तेजस कोहलीला इथे परतावं लागतंय. गोलंदाज तयार आहे रवी शेलके. अतिशय चांगला चेंडू, गोलीच्या वेगाने यावेळी चेंडू खेळून काढला. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल तोवर पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चौकार. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. थँक्यू डीजे. इथे मात्र धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या धावपटलावरती लागले 35 धावा. वैयक्तिक खेळीचा विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय आणि 23 धावा योगदान आपल्याला पाहायला मिळतं. गीतेश मडवीच्या माध्यमातून नवीन फलंदाज सूरज पाटील मैदानावरती आला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू फसला गेला, फटका फसला. मी तरी म्हणेन फलंदाज होईल यावेळी गीतेश मडवी. झेलबाद. आपण पाहिलं तर आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा विनोदजी, आणि 3ऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण 2य वर्षामध्ये पदार्पण करत असताना देखील पाहतोय, कारण या स्पर्धेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी देखील आपण मोठ्या जल्लोषात
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला. तदनंतर चालू वर्ष 2020 या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण दुसऱ्या पर्वामध्ये पाहतोय आणि दुसरे पर्व चालू असताना आपल्याला सुपर 4साठी मोठी लढत पाहायला मिळते. गावदेवी आदई विपक्ष रॉयल उल्वे या दोन संघांमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय सचिन पाटील. सचिन पाटील नक्कीच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सचिन पाटील यावेळी फलंदाजीसाठी आलेत. समोर उभा असेल ऑन स्ट्राईक सचिन पाटील आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सूरज पाटील. गितेश थोडासा स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलात परंतु चेंडू सुरक्षित ठिकाणी लँड झाला. धावसंख्या आपण पाहिली या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं जात आहे विनोदजी आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा इथे पाहायला मिळतात. 3 षटकांचा इथे खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागल्या 37 धावा. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा अशी एक धून जी डीजे संतोषच्या माध्यमातून ऐकली जाईल. थँक्यू डीजे. आपण पाहतोय इथे 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या थोडीशी आता आकारबद्ध पाहायला मिळते कारण पहिलं षटक जरी कल्पेश पाटीलने हाताळलं असलं तरी 6 धावांचं आपण गावदेवी आदई संघासाठी पाहिलं. त्यानंतर दुसरं षटक रॉयल उल्वे संघासाठी पाहायला मिळालं कारण 17 धावांचं षटक आपल्याला विशाल पाटील यांचं पाहायला मिळालं. त्यानंतर तिसरं षटक वैयक्तिक कोठ्यामध्ये रवी शेलके यांनी हाताळलं. रवी शेलके षटक हाताळत असताना तब्बल 14 धावा या रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासाठी बहाल करताना देखील पाहिल्या. शेवटचं षटक या पूर्वार्धातील फुल टॉस होता. इथे मात्र प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये मी तरी म्हणेन आणि झेल होईल यावेळी चेंडूवरती. आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि चेंडू अचूक झेलला जाईल. फलंदाज होतोय झेलबाद. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. आता तरी देवा मला भाव दिली का? आता तरी देवा मला भाव दिली का? थँक्यू डीजे. इथे मात्र सूरज पाटील झेलबाद झाला. वैयक्तिक कोठ्यातील अष्टंडक शून्यावरती माघारे परतावं लागतं. संघाला कोणतंही खातंही खोलता आलेलं नाहीये मी तरी म्हणेन. सूरज पाटील याला थोडीशी स्वतःवरती नाराजी व्यक्त केली जाते. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय सूरज ठाकूर. अतिशय चांगला चेंडू यावेळी आपण पाहिलात. बॉडी टू लॉंग वे अर्थातच उजवेष्टी सोडून जाणार चेंडू. अतिदक्ष पंच मिथुनजी पाटील सरांचा इशारा आला. अवांतर चेंडू मिथुनजी म्हात्रे सरांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू यावेळी घोषित केला जातो. अवांतर स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. संघाची धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात इथे रॉयल उल्वे संघाच्या पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सचिन पाटील स्वतः क्रीज सोडत असताना पंच आम्हाला इशारा देतील. फलंदाज बाद. यस डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय व्यक्तिमत्व अर्थातच क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आणि मडवी 11 आयोजित स्पर्धेमध्ये नक्कीच ज्यांची सातत्याने उपस्थिती राहिली असे काशीनाथजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपण पाहतो या मंचावरती. नक्कीच त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानावरती जिथे मात्र 6वा हादरा रॉयल्स उल्वे संघाला बसला. सचिन पाटील स्वतःची खेळाडू वृत्ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं कारण ज्या अर्थी बॅटची बाहेरील कडा आणि घेतलेला अचूक झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 6 गडी बाद 38 धावा
धावपटलावरती लागला. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल शेळके गोलंदाजी करतोय. अजून या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल कोळी 8व्या क्रमांकावरती मैदानावरती आलाय. ऑन स्ट्राईक विशाल कोळी पहिल्या चेंडूला यावेळी सामोरे जाईल गोलंदाज विशाल शेळके याच्या. अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय अवांतर स्वरूपाची धाव यावेळी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 अवांतर चेंडू फेकले गेलेत. या पूर्वार्धामध्ये धावसंख्या 1 वाढली जाईल. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 39 धावा यावेळी या धावपटलावरती लागल्यात. मी म्हटलं होतं विनोदजी, कारण 40 ते 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल रॉयल उल्वे संघाला. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम वाटाला आलेली फलंदाजी आणि सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी नक्कीच थोडीशी निराशाजनक पाहायला मिळते रॉयल उल्वे संघाकडून. यावेळी चेंडू आपण पाहिला तर अतिशय देखणा फटका यावेळी पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू फर्स्ट स्लिपमधून ट्रॅव्हल झाला होता सीमारेषेकडे आणि चेंडू अडवण्यात यशस्वी झाला. मी तरी म्हणेन तेथील क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 4थं दशक आणि 1 धाव अर्थात 41 धावा या धावपटलावरती लागल्यात. सुपर 4 साठी चाललेला सामना गावदेवी आदय आणि रॉयल उल्वे या 2 संघांमध्ये मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे वेग काढून घेतला. मी तरी म्हणेन या चेंडूमधील वेग पूर्णपणे काढून घेता हलवार हाताने यावेळी चेंडू हाताळला गेला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. पूर्णपणे चेंडू शरीरावरती आदळला गेला. खेळपट्टीवरती चेंडू स्थगित झाला आणि कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी या चेंडूवरती पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर असेल. समोर विशाल कोळी थोडासा स्वतःवरती नाराज. अतिशय देखणा फटका यावेळी लगावला जातोय. डोळ्याची पापणी वळो ना वळो तोवर आलेला डी पॉइंट रिजन मध्ये खणखणीत चौकार. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. आपण पाहिलं मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तदनंतर गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन आणि या पूर्वार्धातील अंतिम आणि शेवटचा चेंडू तुषार कोळी यावेळी आपण पाहतोय. विशाल नाही तर तुषार कोळी, परंतु इथे गोलंदाज थोडासा खेळपट्टीवरून भरकटला मी तरी म्हणेन, कारण वारंवार अवांतर चेंडू फेकले जात आहेत. यावेळी अवांतर चेंडू फेकला जातोय आणि अवांतर स्वरूपाची धाव यावेळी संघाच्या खात्यामध्ये वाढली जाईल. धावसंख्या आपण पाहतो 46 धावा धावपटलावरती लागल्यात. तुषार कोळी थोडंसं आम्हाला उशिरा समजलाय, परंतु तुषार कोळी यावेळी ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तीच चुकी पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा आणि षटकातील आतापर्यंत 4था चेंडू अवांतर फेकला जातोय. थोडीशी दिशा भरकटली आहे मी तर म्हणेन विशाल शेळके या गोलंदाजी, कारण वारंवार खराब चेंडू फेकण्याचा इथे मनसुबा उचलला की काय असा देखील प्रश्न यावेळी प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला. तर नक्कीच आपल्या संघासाठी खेळत असताना शेवटचं षटक यावेळी हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल शेळके थोडासा महागडा ठरेल. आतापर्यंत 2 सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये यशस्वीपूर्ण पकडल्या गेल्यात. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू फेकला जातो आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती यावेळी पाहायला मिळते. इथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय प्रसादजी. आपण 4 षटकांचं विश्लेषण पाहिलं तर पहिले षटक कल्पेजी पाटील, तदनंतर दुसरं षटक विशालजी पाटील यांचं पाहिलं, तिसरं षटक रवी शेळके यांना हाताळलं, तदनंतर शेवटचं षटक आणि अंतिम षटक या पूर्वार्धातील विशाल शेळके यांचं पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 47 धावा या पूर्वार्धामध्ये नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल संघाने उभ्या केल्यात आणि उत्तरार्धामध्ये धाव्या पूर्ण कराव्या लागतील. त्या गावदेवी आदय संघाला 48, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. तर मित्रांनो, आपण 48 धावांचं धावतं विवरण ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आणि पाहत राहा. अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे, मडवी 11 आयोजित जासई 2020 डीजे.
थँक्यू विराज. आपण पाहताय सन्माननीय अतिथींचं आगमन आज मंचावरती झालं आहे. जासी गावातील एक आदरणीय आणि सोज्वल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय काशीनाथजी ठाकूर या स्पर्धेसाठी शुभसंकेत देण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचा विशेष सन्मान प्रकाशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहताय. मान्यवरांची मानदियाळी या स्पर्धेसाठी शुभसंकेत देत असताना धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिवता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबद्धे. नमस्कार क्रीडा रसिको. आपण पाहताय मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची एक ऐश्वर्य संपन्न स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा दुसऱ्या पर्वातील आपण आजचा तिसरा दिवस एन्जॉय करतोय. मैदानामध्ये आपण सामना पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचा झाला तर हा सामना या स्पर्धेचा ऑफिशियली पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे, ज्यामध्ये या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला होता आणि त्यानंतर या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गावदेवी आदई संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला होता. वेळेच्या अभावी या स्पर्धेमध्ये उद्या जास्त उशीर होऊ नये फायनलच्या दिवशी, म्हणून आयोजन कमिटीच्या निर्णयानुसार या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना आजच्या दिवशी पहिला खेळवला जातोय. मैदानाचा आपण विचार केला तर आतापर्यंत पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 6 बाद 47 धावा, त्यामध्ये 2 षटकार 5 चौकारांची नोंद झाली आणि 48 धावांचं आव्हान हे मात्र गावदेवी आदई संघासमोर ठेवलं. गावदेवी आदई संघाच्या बाबतीत सांगायचं झालं या सीझनमध्ये आत्तापर्यंत 3 वेळा बक्षिसात पात्र ठरलेला हा संघ आतापर्यंत 3 बक्षिसं ज्या संघाने पटकवलीत ग्रामीण स्तरावर टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना आणि हा मात्र त्यांचा 4था बक्षीस असणार आहे. पण त्यामध्ये त्या बक्षिसावरती आकडा कोणता असेल, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा, यासाठी मात्र आपल्याला सामना पाहावाच लागेल आणि त्यांना खेळावाच लागणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वे अर्थात उल्वे परिसरातील उल्वे नोट परिसरातील एक दर्जेदार खेळाडूंचा आणि लयबद्ध क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे असा उल्वे संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. या 2 संघांमध्ये सामना मात्र अटीतटीचा होईल, चुरशीचा होईल की एकतर्फी होईल, यासाठी येणारे 24 चेंडू अर्थात 4 षटकांचा खेळ पाहणं अनिवार्य असेल. तर एक महत्त्वाची सूचना आली आहे आमच्यापर्यंत. एक महत्त्वाची सूचना आली आहे. या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला म्हणजे आजच्या दिवसातील पहिला सामना जो पहिल्या फेरीतील असणार आहे अर्थात सावरकर विपक्ष शेलघर दोन्ही संघांच्या संघनायकांना महत्त्वाची सूचना आहे. आपण त्वरितच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. सावरकर आणि शेलघर या दोन्ही संघांना महत्त्वाची सूचना आहे. आपण समालोचन कक्षामध्ये येऊन त्वरितच नाणेफेकीसाठी हजेरी लावायची आहे. तर मित्रो जाऊया दुसऱ्या सत्राकडे. मी प्रसाद भोईर उरण जासी दादरपडा आपणास घेऊन जातोय दुसऱ्या सत्राकडे, जिथे 24 चेंडू 48चं आव्हान असणार आहे. पहिला गोलंदाज अंपायर सिग्नल गेम ऑन. पहिला चेंडू फलंदाज हलक्या हाताने कट करतोय. पॉइंटच्या दिशेनं चेंडू डीप पॉइंटकडे ट्रॅव्हल होताना दिसतोय. पाहता चेंडू डीप पॉइंटमध्ये सीमारेषेलगत अडवण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षक अभिजित म्हात्रे याला, पण तोपर्यंत अतिशय चपळाईने आणि चाणाक्ष रीतीने फलंदाजाने पूर्ण केल्या 2 धावा. 2 धावा मिळत आहेत या फटक्यावर, माफ करा 3 धावा मिळत आहेत या फटक्यावर आणि या 3 धावेने सुरुवात केली जाते फलंदाज सुशांत शेळकेच्या माध्यमातून. 24 चेंडू 48चं आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या. अगदी हलक्या हाताने चेंडू फक्त पुश केला आणि त्याच्यावरती मिळाल्या 3 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज येत आहेत मयूर पाटील. व्हेरिएशन क्या बात आहे. चांगला चेंडू अपील केलं जात आहे पंचांकडे आणि हा चेंडू मात्र निर्धाव. चांगल्या पद्धतीनं प्रयत्न आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू थोडासा वेगाने आला होता. टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू किंचितसा उसळी झाली, त्याला हलक्या हाताने दिशा दिली. पण हा चेंडू जर आपण पाहिला थोडासा आखूड करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थोडासा गतीसुद्धा चेंडूची कमी झाली. परिणामतः त्यामुळे फलंदाज त्या चेंडूला हवा असा रीड करू शकला नाही.
नक्कीच हा आवाज जो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतोय, चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर येणारा जो आवाज आहे, मैदानाच्या बाजूला जो हायवेचं ब्रिजचं काम चालू आहे, ब्रेकर आवाज देतोय. आमच्या वतीनं नक्कीच या गोष्टीची आम्ही दिलगिरी व्यक्त करू खेळाडूंसाठी, कारण मायनर जे काही एज किंवा ब्रश होऊन चेंडू जातो ते थोडंसं इथे मात्र जज करणं कठीण असेल. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक एक तैनात आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहताय लॉंग ऑनमध्ये ज्याला तैनात केला गेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता. चेंडू पाहिला तर बॅटची इनसाइड एज घेतले, बाउन्स होतोय चेंडू, खाली मात्र बाउन्स होतोय आणि त्यानंतर हातामध्ये येतोय. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही. मयूर पाटील चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या एक प्रभावित खेळ या खेळाडूचा राहिला आहे. ओव्हरऑल फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल त्यामध्ये चांगला खेळ या खेळाडूचा राहिला असा मयूर गोलंदाजी मार्कवर येतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अगदी स्टेप आउट होऊन फक्त सरळ दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाहिला तर मिड ऑन कडे येतोय, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जाते बिनबाद 4च्या घरामध्ये. बिनबाद 4 अशी धावसंख्या धाव फलकावती लागली जाते. हा चेंडू अगदी लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला, फलंदाज थांबला, किंचितचा बॅकफुटला आला, मानली त्या चेंडूला उर्पीस बॅटवर घेतला आणि भिरकावून दिला डीप कव्हरच्या वरतून. या सत्रातील पहिला षटकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय. क्या बात आहे. फटका सुद्धा तेवढाच दर्जेदार आणि DJ संतोष यांच्या माध्यमातून वाजलेली ही धून सुद्धा. संघाची धावसंख्या होते 10 धावा. हा चेंडू स्वीप केला जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे सचिन चेंडूकडे येत आहेत. चेंडू अडवेपर्यंत आपण पाहिलं तर पूर्ण होतात इथे मात्र 2 धावा. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहिलं तर उल्वे संघ आता मात्र पहिलं षटक फेकत असताना धावा खर्च करतोय बिनबाद 12. एक दुसरी सूचना येते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी सावरकर आणि शेलघर या संघांसाठी महत्त्वाची सूचना आहे. हे सत्र संपण्या अगोदर जर नाणेफेकी झाली नाही तर आयोजन कमिटीच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेमध्ये तो सामना 5 षटकांचा नसून 4 षटकांचा खेळवला जाईल. जर वेळेवरती संघ उपस्थित राहिले नाही तर समीकरण आपण पाहिलं. पहिलं षटक संपलंय, 12 धावा फलकती लागल्या जातात. 18 चेंडू येण्यासाठी विजयासाठी 36ची गरज असणार आहे, जिथे 48 धावा ची गरज आहे. 5 षटकामध्ये 9.6ची सरासरी राखण्यामध्ये सुरुवातीला यश मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. माफ करा, 4 षटकांचा सामना आहे, 12चा रन रेट असणार आहे आणि इथे चेंडू आता बाकी असते ते 18. विजयासाठी 36ची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा, 4 षटकांचा सामना. गोलंदाज येत आहेत महेंद्र मडवी. यावेळेस महेंद्र यांना रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव. खरं तर एक चातुर्य वापरण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते वापरणं फार गरजेचं आहे. कोणत्या प्रकारची स्पर्धा असेल, खेळ असेल तर त्यामध्ये प्रेझेंट ऑफ माइंड तेवढ्याच तत्परतेनं त्यामध्ये हजर असणं, तल्लख बुद्धी वापरणे फार गरजेचं. आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाने हा टाकला चेंडू त्याच तत्परतेचा होता जो फलंदाज रिव्हर्स स्ट्रोक लगावण्यापासून वंचित राहिला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 12. विजयासाठी 17 चेंडू 36ची गरज. यावेळचा चेंडू वेग होता, यावेळेस मात्र थोडासा बदल पाहायला मिळाला. चेंडू रिलीज करत असताना निर्धाव चेंडू येतो, आणखी एक निर्धाव चेंडू. 16 चेंडू 36ची गरज. 16 चेंडू 36 धावा. फलंदाज सुशांत आणि बाळू, सुशांत शेळके आणि बाळू शेळके आहेत.
हा चेंडू खोलवर टप्पा, सलग तिसरा चेंडू निर्धाव. क्या बात आहे. अतिशय महागाईच्या दुनियेमध्ये कंजूसी गोलंदाजी काटकसर कशी असावी याचं उत्तम उदाहरण देणारा हा गोलंदाज. आतापर्यंत फेकलेले 3 चेंडू. पहिल्या दिवशी सुद्धा या खेळाडूने प्रभावित गोलंदाजी केली होती आणि आत्ता सुद्धा त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. 15 चेंडू 36ची गरज. ओ हो, यावेळेस मात्र खराब फैकी झाला असं मी म्हणेन. अगदी हा चेंडू सुद्धा निर्धाव येण्याचे सांकेतिक चिन्ह दिसत होते, पण बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 13 धावा होत आहेत. 14 चेंडू बाकी राहिलेत आणि विजयासाठी 35ची गरज आहे. 14 चेंडू 35 धावा. 35 धावा 14 चेंडू. सावरकर संघ इथे उपस्थित, सावरकर संघ उपस्थित होतोय. तर एक महत्त्वाची सूचना शेलघर संघासाठी आहे. चौदा 35. महेंद्र फार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आतापर्यंत. 4 चेंडू रिलीज केलेत. 22च्या स्वरूपात ही सिंगल फक्त खर्च केली आहे. यावेळचा चेंडू फटका फसला जातोय, परंतु सेफ झोनमध्ये मी म्हणेन फटका आलाय, जिथे सिलिमिट ऑनला क्षेत्ररक्षक नव्हते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट सुद्धा केलं जात आहे. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहिलं तर स्कोअर बोर्ड येतोय 15वर. 15 धाव फलकावरती लागल्या जातात. महेंद्र यांच्या स्पेलमधील हा शेवटचा चेंडू असावा बहुतांशी. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. संघाची धावसंख्या 15. समीकरण जर आपण पाहिलं तर 13 चेंडू 33ची गरज. 13 चेंडू 33 धावा. यावेळचा चेंडू वेग होता आणि योग्य तो टप्पा सुद्धा. फलंदाज स्वीप करण्यापासून वंचित. क्लीन बोल्ड. पडली भवानी तेव्हा ज्ञानाच्या पायरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. ओ चमके युवाची तलवार, चमके युवाची तलवार. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज महेंद्र मडवी यांची या सामन्याला अगदी कलाटणी देणारी गोलंदाजी म्हणेन. कालच्या दिवसामध्ये सुद्धा स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी या गोलंदाजाची झाली होती. सलग 4 चेंडूमध्ये 4 सफलता या गोलंदाजाने त्या मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मिळवल्या होत्या. आणि अंतिम 8 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा. याचं कारणच तसं आहे. आज प्रभावित कामगिरी ओव्हरऑल मी म्हणेन करताना उल्वे संघ दिसतोय. समीकरण आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. महेंद्र मडवी प्रभावित केलं या गोलंदाजानं. एक षटक हाताळलं. फक्त आणि फक्त खर्च केल्या 3 धावा आणि एक महत्त्वाची सफलता मिळवली महेंद्र मडवी. 12 चेंडू 33 धावांची गरज असेल. पहा, आयोजन कमिटीची पुन्हा एकदा सूचना आमच्यापर्यंत येत आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जर ही स्पर्धा शेलघर संघाचे खेळाडू पाहत असतील, प्रवासामध्ये असतील, तरी त्यांनी त्वरितच आयोजन कमिटीच्या सदस्यांसोबत संपर्क साधायचा आहे. कमिटीसोबत संपर्क करायचा आहे. आपले प्रतिस्पर्धी इथे सावरकर संघ उपस्थित झाला. तर शेलघर संघासाठी सूचना आली, आपण लवकरात लवकर या स्पर्धेसाठी दाखल व्हा. कोणत्याही प्रकारचा उशीर आपल्या वतीनं होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशी विनंती आयोजन कमिटीच्या वतीनं शेलघर संघासाठी केली जाते. तर विराज, आपण पाहतोय मैदानामध्ये 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. एकीकडे पनवेल परिसरातील गावदेवी आदई संघ या परिसरामध्ये आत्तापर्यंत 2 वेळा आले. एक वेळा चिरल्याच्या मैदानावरती त्यांनी स्पर्धा जिंकली आणि आज तात्या जासेच्या मैदानावरती सुद्धा त्यांचा कालच्या दिवशी पूर्ण दिवसभर प्रभावित खेळ राहिला आहे आणि त्याच लयबद्ध खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न ते आत्तापर्यंत करतायत.
4 षटकामध्ये ज्यांनी 47 खर्च केले, 48चं आव्हान खरं तर त्यांच्यासमोर राहिलंय आणि 48च्या आव्हानाला पेलताना त्यांच्यासमोर समीकरण येऊन ठेवलंय 12 चेंडू 33चं. गोलंदाज तेजस कोळी. तेजसचा हा चेंडू क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनमध्ये गडबडले जात आहेत. चेंडू उचलेपर्यंत चेंडू पाहिला तर अगदी डीप थर्डमॅनपर्यंत जातोय. चेंडूवरती येईपर्यंत क्षेत्ररक्षक 2 पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं स्कोर बोर्ड आता मात्र पोहोचलाय 17 वर. येणारे 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावा. यावेळेस मात्र फलंदाज आडव्या बॅटनं स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करतायत. मिस जस्ट झाले होते पण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये सुद्धा असफलता. नॉन स्ट्राईकला एक असताना फलंदाज होतोय धावबाद. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला माझे DJ Vaibhav in the mix. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा आहेत 17. थोडासा धावसंख्येचा ओघ कमी झालाय. खरं तर प्रवास मी म्हणेन, कारण सुरुवातीचे 2 षटक ज्या पद्धतीने हाताळले मयूर पाटील 12 खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर येणारा मॅचला थोडीशी कलाटणी देणारा गोलंदाज महेंद्र मडवी ठरला, ज्यानं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. आणि त्यानंतर येणारा तेजस आतापर्यंत ज्यांना आपण पाहताय 2 चेंडू रिलीज केलेत, 1 सफलता, सांघिक सफलता आणि 2 धावा खर्च. यावेळेस मात्र थोडीशी आपण पाहताय गती परिवर्तन करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. समीकरण बदलत आहे. चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 9 विजयासाठी 31 धावांची गरज. 9 चेंडू 31 धावा. प्रयत्न केलेत यावेळेस मात्र आडव्या बॅटनं स्ट्रोक लगावलाय. डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे एक फ्लायटेड स्ट्रोक, षटकार. हा चेंडू मोठा फटका, टायमिंग झालं प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, मिळणार 6 धावा. माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ पालटायला वेळ लागत नाही विराटजी, आणि या फटक्याने सामन्यातील वेळ सुद्धा थोडीशी पलटली असं म्हणे.
हॅलो. शेवटचं षटक 6 चेंडू 23 धाबांची गरज आहे. 3 षटकांचा सामना संपला जातोय. 48चं आव्हान होतं. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धाबा. अशा प्रकारे 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर 48चा पाठलाग करत असताना 2 बाद 25 धावा फलकती लागल्या जातात. आणि फार महत्त्वाची सूचना आली आहे. सावरकर आणि शेलघर टॉस करण्यासाठी यायचं आहे. सावरकर आणि शेलघर संघाचे इथे खेळाडू उपस्थित अजूनही झालेले नाही आहेत. सावरकर संघ दिलेल्या वेळेनुसार इथे उपस्थित झालेत, तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. समीकरण आपण पाहतोय. 6 चेंडू 23ची गरज. 6 चेंडू 23 धावा. विराटजी, आपण म्हटलं होतं तर मैदानातील खेळ आणि माणसाची वेळ ही पालटायला वेळ लागत नाही. अजूनही सामना आपण पाहिला तर इनबॅलन्स आहे, कारण या मैदानाने 6 चेंडूमध्ये 31 धावा होताना पाहिल्यात. या मैदानाने 6 चेंडूमध्ये 29 धावा होताना पाहिल्यात. याच मैदानाने 6 चेंडूमध्ये 6 धावा न होताना सुद्धा पाहिल्यात. अशा प्रकारचे हे मैदान आणि खेळपट्टी आहे. त्यामुळे शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल देणं फार फार आणि फार कठीण असणार आहे. 6 चेंडू 23ची गरज आहे. सहा चेंडू 29ची गरज. 6 चेंडू 23 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल आणि त्या तळण्यासाठी गीतेश मडवी या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं. गीतेश मडवी गोलंदाज. गीतेश स्ट्रायकर आपण पाहतोय. फलंदाज आहेत विकी म्हात्रे. मिळालेल्या संधीचं सोनं कुठपर्यंत करतात पाहूया. सेमीफायनलचा मॅच आहे. हा सामना फार महत्त्वाचा असेल. या षटकामध्ये भवितव्य अवलंबून असणार आहे. यावेळचा चेंडू जबरदस्त फटका, पण तिथे मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी पडलाय. अभिजित म्हात्रेने टिपला झेल. फलंदाज होणार झेलबाद. विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर तोफीचा आवाज धडकला, तोफीचा आवाज धडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा. दोन्ही संघाच्या संघानेकडे विनंती केली जाते की या आपण नाणेफेकी करण्यासाठी. पहा, शेवटची सूचना आहे. आयोजन कमिटीच्या वतीने शेवटची सूचना आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त सामना रंगला जातोय. 5 चेंडू 23ची गरज. 5 चेंडू 23 धावा. गोलंदाज गीतेश मडवी. येत आहेत आणि स्ट्रायकर असणार आहे कौस्तुभ. बॅटचा बॉटम एज घेऊन चेंडू बाउन्स होतोय. शॉर्ट तडम्यांमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे आणि यालाच म्हणतात एक मानसिक दडपण आहे, कारण माहिती आहे सातत्याने हा फलंदाज स्ट्राईकला येऊ नये यासाठी मात्र मी म्हणेन खटाटोप मैदानामध्ये चालू आहे. जो कौस्तुभ एक षटकार आतापर्यंत लगावतोय, पण तो षटकार लगावल्यानंतर त्याच कौस्तुभच्या समोरून 3 चेंडू निर्धाव गेलेत. हे सुद्धा विसरून चालणार नाही. समीकरण बदललं जात आहे. सेमीफायनलचा मॅच चालू आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होणार तो अगदी मेगा फायनलमध्ये धडक मारणार आहे. कॅश प्राईज जर आपण पाहिला या स्पर्धेचा तर 80,000 कॅश प्राईज प्रथम पारितोषिक असेल. सेकंड कॅश प्राईज आहे 40,000. थर्ड कॅश प्राईज आहे 20,000 आणि फोर्थ कॅश प्राईज असेल 20,000. पण कॅश प्राईज सोडून जर आपण फक्त ट्रॉफी पाहिलं तर खेळाडू अक्षरशः त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडतील अशा आकर्षक ट्रॉफीज आहेत. नेक्स्ट बॉल. क्या बात. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव. समीकरण बदललंय. चेंडू बाकी राहिलेत ते 3. 22 धावांची गरज. विराटजी, अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन मैदानामध्ये येते ना तेव्हा मी नेहमी म्हणत असतो समुद्र किनारी फेरफटका मारत असताना समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूला मूठ मारावी आणि त्या मुठीतील वाळू असते जशी हातून निसटून जावी. तशा पद्धतीने गावदेवी आदी संघाच्या हातून हा सामना निष्ठत चाललाय की काय. 3 चेंडू 22ची गरज आहे.
हा चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर टाकल्यानंतर पहिला फलंदाज थोडासा बॅकवर्ड लावून खेळण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडला नाही तर तो सचिन कसला असं मात्र दाखवून देणारा, 100% एफर्ट देणारा हा क्षेत्ररक्षक. फक्त सिंगल मिळाले. खूप इंजुर्ड सुद्धा आहेत ते, पण तरी सुद्धा स्वतःच्या प्रकृतीची तबा न बाळगता गावच्या क्रिकेटसाठी योगदान कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण. ग्रामीण स्पर्धा यालाच मित्र म्हटलं जातं. हीच असते टचन आणि हीच असते जिद्द. 2 चेंडू 21ची गरज आहे. वेग, क्या बात आहे, वेग आणि वेगच पाहायला मिळाला. फलंदाज पुन्हा एकदा हुकला जातोय. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि मैदानामध्ये सुद्धा तेच झालं. फलंदाज आतापर्यंत आपण पाहिले तर 14 चेंडू आतापर्यंत निर्धाव गेलेत या सत्रामध्ये. प्रार केलाय फ्लायटे स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत चेंडूला आणि मात्र हा चेंडू झेल टिपलाय आणि हा सामना तब्बल 20 धावांनी जिंकला आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाने. चांगला प्रयत्न होता आणि या स्पर्धेचा ऑफिशियली 4th क्रमांकाचा मानकरी आपण पाहता गावदेवी आदई संघ ठरलाय. तर आदई संघाचं विशेष कौतुक.